पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तर याच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील। अशाच प्रकारची फक्त संख्या बदलून असतील। तर हा जो आपण भाग बघणार आहोत किंवा जे प्रश्न बघणार आहोत ते पेपर क्रमांक 1 मधील असतील। तर तुम्ही दुसरा पेपर देणार असाल तरी सुद्धा तुम्हाला त्यासाठी फायदेशीर असणार आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न दुसऱ्या भागामध्ये सुद्धा असतील। तर त्यामुळे तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही देणार असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा। चला तर वेळ न घालवता आपण प्रश्न बघूया। तर अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला वाटलं तर तुमचे नोट्ससुद्धा तयार ठेवा। तर चला बघूया। तर बघा, पहिला प्रश्न ब्रॅकेटमध्ये m-d गुणिले x भागिले l बरोबर किती। तर तुम्हाला माहिती पाहिजेत की हे रोमन अंक आहेत। तर या रोमन अंकांना आता m म्हणजे किती, d म्हणजे किती, x बरोबर किती आणि l म्हणजे किती। तर त्यासाठी सोपी अगदी पद्धत तुम्हाला मी सांगतो। LCD मॉनिटर। तर बघा, LCD मॉनिटर तर l म्हणजे किती, तर l बरोबर 50। त्यानंतरला C बरोबर किती, तर 100 आणि D तर D बरोबर किती, तर 500 आणि M बरोबर किती, तर 1000। तर हे लक्षात ठेवायचं LCD मॉनिटर म्हणजे तुमच्या लक्षात राहील की L म्हणजे 50, C म्हणजे 100 आणि D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000। तर एवढे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे गणित आहे ते अगदी इझिली सोडवता येईल। तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की M वजा D, तर आपण इथं लिहून घेऊया M वजा D गुणिले x भागिले ते L दिलेलं आहे। तर M म्हणजे किती आहे, 1000 वजा D म्हणजे 500 गुणिले x म्हणजे किती, तर 10 तुम्हाला माहिती आहे। त्यानंतरला भागाकार L म्हणजे 50। तर आता बघा इथे 1000 आहे। तर या 1000मधून 500 गेले तर किती राहतात, 500 गुणिले 10 भागिले 50। आता या 500ला 10ने गुणलं तर किती होतात, 5000 भागिले 50। तर आता बघा, या 5000ला 50ने भागलं तर उत्तर येणार आहे 100। तर बघा, अशा प्रकारे हे गणित सोडवता येतं। याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक आता 100 आता ऑप्शनमध्ये 100 आहे का, तर नाही। आपण 100ला काय C म्हणजे 100 इथे दिलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 C हे याचं उत्तर आहे। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे गणित सोडवता येतं। तर या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे अशा प्रकारचं गणित एक तरी असणारच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा LCD मॉनिटर। L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000। तर पुढील प्रश्न बघा, खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा। तर हा अगदी सोपा प्रश्न आहे, हे अगदी बघता क्षणी त्याचं उत्तर आपण सांगू शकतो। तर बघा, अशा प्रकारे ही आकृती आहे आणि अशा प्रकारे त्याचे 9 भाग आहेत। त्याच्यामध्ये एकूण 9 भाग बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आता त्यांनी आपल्याला विचारलेलं काय आहे की न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता। तर इथे पहिला ऑप्शन आहे 3/7, 1/4, 3/4 आणि 2/9। तर बघा, इथे 9 भाग आहेत, तर इथे 9 येणार आहेत छेदामध्ये आणि 9 भागांपैकी न रंगवलेला भाग किती आहे, तर हे 1 आणि 2 हे दोनच भाग रंगवलेले नाहीत, बाकी सर्व भाग आहेत ते रंगवलेले आहेत। तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक याचं 4 हे उत्तर येणार आहे आणि 2/9 हे याचं उत्तर असणार आहे। तर हा एकदम सोपा प्रश्न आहे। चला पुढील प्रश्न बघूया। तर बघा, पुढील प्रश्न, एका रस्त्याची लांबी सुमारे 2 किमी 560 मीटर आहे। त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत। तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील। तर बघा, आपल्याला सांगितलेलं आहे की एका रस्त्याची लांबी दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की एवढ्या म्हणजे 6.6 मीटर, तर 6.4 मीटरवरती एक झाड लावायचं आहे। तर रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लागतील, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने। तर बघा, आपल्याला जे दिलेलं आहे जे की 2560 ही काय झाली, एकूण रस्त्याची लांबी झाली, त्याला भागिले आपल्याला सांगितलेलं आहे की 6.4 या मीटरवरती आपल्याला एक झाड लावायचं आहे। तर हे एक इथे येणार आहे, कारण का हे आपण पहिलं झाड, कारण इथून जी सुरुवात करणार आहे पहिले झाड, त्यानंतरला पुन्हा 6.4 अंतरावरती दुसरं झाड, त्यानंतर पुन्हा 6.4 अंतरावरती तिसरं झाड, अशा प्रकारे दोन्ही बाजूने ही झाडं लागणार आहेत। तर बघा, आता हे 6.4 हे आपल्याला अपूर्णांकात आहेत, ते पूर्णांकामध्ये करण्यासाठी आपण काय करणार, तर 2560
याच्यावरती एक शून्य वाढवणार आणि ह्याला आपण 64 करणार अधिक 1. तर इथे येईल, जर 64नी या 25,700ला भाग दिला तर उत्तर येतं 400 आणि हा 1 अधिक 1. तर 401 हेच आपल्याला उत्तर आलेलं आहे. परंतु बघा हे ऑप्शनमध्ये बघा 401 हे आहे. आपण लगेच 401 आल्याच्या नंतरला लगेच त्या नंबरला आपण टिक करणार तर नाही. तर आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावायची आहेत, इकडे पण लावायचे आहेत आणि इकडे पण लावायचे आहेत. तर ही झाली एका बाजूची झाडं, म्हणजे एका बाजूला 401 आणि इकडे या बाजूला 401. तर अशा प्रकारे 401 आणि 401 अशी 802 झाडं लागतील. 802. तर ऑप्शन क्रमांक बघा 2 हे याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे थोडं लक्षात ठेवायचं की रस्त्याच्या दुतर्फा सांगितलेलं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने. बघा पुढील प्रश्न, खालील सत्य विधानांसाठी योग्य पर्याय कोणता? तर बघा ए, समांतरभुज चौकोनांच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर ऑप्शन 4 आहेत. तर बघा अशा प्रकारे इथे समांतरभुज ही चौकोनाची ही आकृती आहे. तर बघा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. तर या सर्व बाजू आहेत तर समांतरभुज, तर या एकरूप असतात, ही हिला ही हिला. त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर हे कर्ण आहे ते एकमेकांना दुभागतात, तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ABCD सर्व बरोबर आहेत. तर अशा प्रकारे हेच आपल्याला माहिती पाहिजे की समांतरभुज चौकोन आणि त्याची रचना कशी असते. तर हे आपल्याला माहिती असेल तरच आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. चला तर पुढील प्रश्न बघूया. तर बघा पुढील प्रश्न, खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठभागांवरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? तर अशा प्रकारे काही आकृती दिलेली आहे, आपण इथे काढूया. तर बघा अशा प्रकारे ही आकृती आहे आणि ऑप्शन आपण बघितले तर AH. तर आता बघा आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे हे शोधायचं, म्हणजे ऑप्शनवरून आपण शोधू शकतो. तर AH, तर A आणि H इथे दिलेलं आहे. तर A आणि H हे एकमेकांच्या समोरासमोर असतील तर ही योग्य जोडी आहे. त्यानंतरला BG, तर इथे B आहे आणि इथे G, तर BG, तर हे सुद्धा एकमेकांच्या समोरासमोर असणार आहेत, तर ही सुद्धा योग्य जोडी आहे. त्यानंतरला CE, तर C आणि E, तर हे चुकीचं आहे. तर Cच्या समोर काय असणार आहे, तर D असणार आहे, त्यामुळे CE हे चुकीचं. तर F आणि E असणार आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे. CE हे समोरासमोरील जोडी नसणार आहे, Cच्या समोर D असणार आहे, तर हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं उत्तर आहे. पुढील गणित बघा, 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी ₹30 प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल? तर बघा अशा प्रकारे घन, तर त्यांनी सांगितलेलं आहे की खालचा भाग सोडून, तर बघा घनाची बाजू 1, मागची 2, वरची 3, बाजूची 4, त्यानंतरला 5 आणि खालची 6. तर आपल्याला त्यांनी सांगितलं की खालची बाजू वगळून म्हणजे इतर 5 बाजू आपल्याला रंगवायच्या आहेत, तर किती खर्च येईल? तर बघा आता एका बाजूचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल. तर एका बाजूचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय, त्याचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. इथे लिहायला व्यवस्थित जमत नाही, तर बाजू गुणिले बाजू. तर इथे बाजू किती दिलेली आहे 60, तर 60 गुणिले 60 बरोबर किती येणार आहे 3600. आता हे 3600 हे काय, चौरस सेंटीमीटर. चौरस, इथे एकक खूप महत्त्वाचं आहे, जर एकक आपण चुकलो तर उत्तर आपलं बरोबर येणार नाही. तर चौरस सेंटीमीटर, त्याने आपल्याला जो खर्च दिलेला आहे तो चौरस मीटरमध्ये आहे. 30 रुपये आहे ते प्रति चौरस मीटरमध्ये. आणि आपण हे आता जे एकक काढतो म्हणजे आपलं जे सोडवतो आहे आपण किंवा ती बाजू काढलेली आहे तर ती चौरस सेंटीमीटरमध्ये. तर बघा ही झाली एक बाजू किती आहे 3600 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला 5 बाजू काढायचे आहेत, तर 5 गुणिले 3600 बरोबर किती येईल 18,000 चौरस सेंटीमीटर. तर 18,000 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायला लागेल की 18,000 चौरस सेंटीमीटरचे चौरस सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायला लागेल. तर याचं 18,000चे जर आपण चौरस मीटरमध्ये रूपांतर केलं तर 1.8 येईल, 8 चौरस मीटर. तर आपल्याला दिलेलं आहे की 30 रुपये खर्च आहे तो एका चौरस मीटरसाठी येणार आहे. तर 1.8 बरोबर 30. तर याचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 54. तर 54 रुपये हे या
लाकडी पेटीला रंगवण्यासाठी एकूण 5 बाजूंसाठी लागतील. तर अशा प्रकारे घनाकृती या आकृतीची आपल्याला एक बाजू काढायची असेल तर बाजू गुणिले बाजू म्हणजे 60 गुणिले 60 केलं. त्यानंतरला आपल्याला एक बाजूचं क्षेत्रफळ मिळालं जे की चौरस सेंटीमीटरमध्ये असतं आणि त्यावरून आपण एका बाजूवरून इतर 5 बाजूंची सर्व क्षेत्रफळ काढलं आणि ते आलं 18,000 चौरस सेंटीमीटर. तर आपल्याला त्यांनी दिलेला आहे की जो खर्च आहे तो चौरस मीटरमध्ये आहे, म्हणून या चौरस सेंटीमीटरचे मीटरमध्ये आपण रूपांतर केल्यानंतर 18,000चे 1.8 चौरस मीटर येईल आणि 1.8 हे चौरस मीटर रंगवण्यासाठी आपल्याला 30 रुपयाप्रमाणे 54 रुपये खर्च होईल. तर बघा पुढील प्रश्न आहे, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? तर आपल्याला त्यांनी सांगितलं की एक बाग आहे आणि त्या बागेच्या बाजूने रस्ता तयार करायचा आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर बघा आपण इथे एक आकृती काढूया. तर हे समजूया की ही बाग आहे आणि या बागेच्या बाहेरून त्यांनी सांगितलं आहे की 5 मीटर रुंदीचा रस्ता चारी बाजूने अशा प्रकारे. तर बघा पहिल्या सुरुवातीला ही बाग आहे, तर बागेची लांबी किती आहे? ही 50 आहे रुंदी, ही 50 हे किती आहे? 30 आहे, हे 30 आहे. आता इकडे रस्ता वाढवल्यामुळे इकडे 5 वाढणार आहे, इकडे 5 वाढणार आहे, इकडे 5 वाढणार आहे आणि इकडे 5 वाढणार आहे. तर अशा प्रकारे म्हणजेच बघा जी आता ही 50 होती तर ही इकडे 5 वाढली, इकडे 5 वाढले म्हणजे किती झाली? 60. रुंदी किती झाली? 60. आणि ही लांबी आहे ती किती वाढणार आहे? ही तिकडे 30 होती तर इकडे 5 वाढले, इकडे 5 वाढली आणि म्हणजे किती झाली? 40. तर अशा प्रकारे 10ची वाढ होणार आहे. तर आता आपण त्याचं क्षेत्रफळ काढूया, म्हणजे जुनं क्षेत्रफळ वजा नवीन क्षेत्रफळ. आता ते क्षेत्रफळ कसं काढायचं? तर बघा जुनी लांबी गुणिले रुंदी जे उत्तर येईल त्यातून वजा नवीन लांबी गुणिले रुंदी अशा प्रकारे करायचं आहे. तर बघा 50 लांबी होती ती झाली आहे 60, तर 60 गुणिले 40 बरोबर उत्तर येतं 2400 चौरस मीटर. आणि जुनी आहे 50 गुणिले 30 बरोबर 50 गुणिले 30 केलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 1500 चौरस मीटर. तर आता बघा हे 2400 आणि 1500 यांची वजाबाकी केली तर 0 0 14तून 5 गेले, 14तून 5 गेले राहिले 9 आणि एकातून 1 0, तर किती येते? 900 मीटर. तर जो रस्ता आपण या आयताच्या बाजूने हा जो रस्ता होता तर या रस्त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे? 900 चौरस मीटर, जे ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक 4 900 चौरस मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे क्षेत्रफळ काढता येतं. तर बघा पुढील प्रश्न, एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? तर तुम्हाला ही माहिती पाहिजे. तर कोटिकोन 90 अंश, कोटिकोन 90 अंश, तर मूळ कोन किती? 90 वजा 35 बरोबर 55. तर पूरक कोनाचे माप किती येणार आहे? 180 वजा 55 बरोबर 125 अंश. तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. तर कोटिकोन हा 90 अंश आणि दोन्ही मिळून पूरक कोन 180 वजा 55 बरोबर 125. तर त्याच्या पूरक कोनाचे माप हे 125 अंश असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे? तर हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे. तर बघा पहिली संख्या, याच्यासाठी सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छेद 2. तर बघा पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या किती आहे? 50 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 1 ते 50 पर्यंत 50 संख्या भागिले 2. तर हे लक्षात ठेवायचं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छेद 2. तर याला जर आता आपण तर हे सोडवलं तर या दोन्ही या 50ला भाग दिला तर 25. तर आता हे आणि हे 50 अधिक 1 51, तर 51 गुणिले 25 हे जर सोडवलं तर उत्तर येईल 1275. तर बघा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे सोडवता येतं. तर आपण काय केलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या. तर पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 50 आहे, गुणिले एकूण संख्या 1 ते 50 पर्यंत 50 आणि भागिले 2. तर आता ह्या दोन्ही या 50ला भाग दिला
तर आलं 25. तर आणि हे 50 अधिक 1 51, मग 51 गुणिले 25 केलं तर उत्तर येतं 1275. तर हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न. स्वराने शिक्षणासाठी 10,6,10,7 दराने बँकेकडून 80,000 काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदतीअखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? तर बघा आपल्याला इथे त्यांनी दिलेलं आहे की ते स्वराने 7% दराने 80,000 रुपये घेतले आणि तर काही वर्षांनी तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले. तर आता तिने किती वर्षामध्ये परत केली तर हे आपल्याला काढावं लागेल. तर इथे बघा त्यांनी दिलेलं आहे जे की तर बघा इथे व्याज किती आलेलं आहे तर इथे 96,800 हे तिने परत केलेलं आहे आणि तिने घेतलेले किती 80,000 रुपये. तर आपल्याला व्याज मिळेल. तिने व्याज किती आहे तर 16,800 रुपये व्याज दिलेलं आहे. तर हे 16,800 रुपये व्याज आता किती वर्षासाठी तिने दिलेलं आहे तर आपल्याला हे वर्ष काढायचं आहे. तर त्यासाठी सूत्र व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. तर बघा व्याज किती आहे 16,800 गुणिले 100 छेद मुद्दल किती आहे 80,000 गुणिले दर किती 7% दराने तिने घेतले. तर आता याचा जर आपण भाग दिला तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, तर उरत आहेत 168 साती 56. तर आता हे सुद्धा आपल्याला यालासुद्धा आपण आणखी भाग देऊन आपण कमी करू शकतो. तर 56ने 168ला भाग दिला तर उत्तर येतं 3. तर ऑप्शन क्रमांक बघा 2 ही याचं उत्तर असणार आहे. तर 3 वर्षामध्ये तिने जे घेतलेले व्याज आहे ते परत केलेलं आहे. म्हणजे 3 वर्षासाठी तिने 7% दराने जे 80,000 रुपये घेतले त्यावरती तिने 3 वर्षामध्ये 16,800 रुपये बँकेला तिला द्यावे लागलेत. तर अशा प्रकारे आपण मुद्दल दिलेली असेल आणि व्याज दिलेलं असेल तर आपण किती वर्ष आहेत ते काढू शकतो. तर अशा प्रकारे सरळ व्याजावरती एकतरी गणित या परीक्षेमध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण 10 गणितं या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत जी की TET परीक्षेमध्ये विचारलेली होती. आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या TET परीक्षेमध्ये असतील, परंतु संख्या बदलून असतील. परंतु याच टॉपिकवरती अशाच प्रकारचे सेम प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असतील. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमधील अशाच प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला सोडवता येतील. तर या व्हिडिओमध्ये आपण हे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. असे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण सर्व पोर्शन आहे तो कव्हर करणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. तर तुम्हाला TET परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी कोणती पुस्तकं लागतील ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर तेवढ्याच पुस्तकांचा अभ्यास करा. जर काही तुम्हाला पुस्तकं ऑनलाईन खरेदी करायची असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती पुस्तकं खरेदी करू शकता. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर अभ्यास चांगला करा. नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊ शकता. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.